तर नवलच हीच नवलाई घडवली आहे आयगाव नाका विजयनगर येथील अविनाश शिरोडेंनी। फुलाच्या आणि फळांच्या झाडाबरोबरच रुद्राक्षाचे 5-8 वर्षाचे झाड अविनाश शिरोडेंनी जगवून एक नवीन प्रयोग केला आहे। निसर्गावर आपण प्रेम केलं तर निसर्गही आपल्याला साथ देतो। निसर्गावर आणि परमेश्वरावर नितांत विश्वास आणि श्रद्धा असलेल्या अविनाश शिरोडेंनी आपल्या बंगल्यात पुढच्या आणि मागच्या जागेवर रंगीबिरंगी फुलांची झाडे लावून बाग फुलवली आहे। चिखलात उमलणारं कमळ हे एखाद्या पात्रात उमलतं ही निसर्गाचीच किमया। ब्रह्मकमळ, फुलोरा, चमेली आदी झाडांबरोबरच रुद्राक्षाची 5 मोठमोठी झाडं अविनाश शिरोडेंनी वाढवली आहेत। 8 वर्षापूर्वी लावलेल्या या झाडांना आता रुद्राक्ष येत आहेत। 4मुखी, 5मुखी आणि 6मुखी रुद्राक्ष एकाच झाडापासून मिळतात। सुरुवातीला अगदी लिंबासारखं दिसणाऱ्या रुद्राक्षाची जसजशी वाढ होत जाते तसतसं ते जांभळासारखं दिसू लागतं। पाण्यात धुवून घेतल्यानंतर रुद्राक्ष मणी तयार होतो। निसर्गाची आणखीन एक देणगी म्हणजे रुद्राक्षाला होल करावं लागत नाही, तर रुद्राक्ष तयार होत असतानाच होलही परमेश्वराने तयार करून दिल्याचं अविनाश शिरोडे यांनी सांगितलं। खाली पडतात किंवा आता साधारण आमच्या लक्षात यायला लागले की असा रंग झाला त्याचा, म्हणजे आपल्याला तर काढायला हरकत नाही। मुलानंतर आतमध्ये असतो तो रुद्राक्ष असतो। तर परमेश्वराने एक सोय अशी केली आहे की त्याला बरोबर त्याचा जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसला बरोबर सुई टाकली की छिद्र तयार होतं, म्हणजे ती सुद्धा परमेश्वराने सोय करून ठेवली आहे। या रुद्राक्षांचा साधू संतांना माळा घालण्यासाठी उपयोग होतो, तर सर्वसामान्यांना ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब नियंत्रणासाठी सुद्धा रुद्राक्षाचा महत्त्वपूर्ण उपयोग केला जातो। हिमालयात किंवा अतिथंड प्रदेशात वाढणारी रुद्राक्षाची 5 मोठमोठी झाडं अविनाश शिरोडेंनी अडगाव नाक्यावरील आपल्या शामवी बंगल्यात वाढवून नवलाईच निर्माण केली आहे। यामागे फक्त निसर्गावर प्रेम आणि परमेश्वरावर नितांत विश्वास असल्याचं शिरोडे यांचं म्हणणं आहे।